नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया ठळक घडामोडींवर. पनवेलमधील खांदा वसाहती शेजारी भीषण आग. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग नियंत्रणात आणण्यात यश. कारखान्यांमध्ये स्थानिकांना रोजगाराची संधी मिळत नसल्याने खेडलोटे औद्योगिक अतिरिक्त विस्तारित टप्प्यातील जमीनदार ग्रामस्थ एकवटले. सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत. आणि रत्नागिरीत होणार 1 ते 3 डिसेंबर दरम्यान प्रगतिशील साहित्य संमेलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. पनवेलच्या खांदा वसाहतीमधील सद्गुरू युनिव्हर्सल अपार्टमेंटच्या बाजूच्या मोकळ्या जागेत रात्री 10:30च्या सुमारास भीषण आग लागली. नवीन पनवेल शहरातील मोठा खांदा गावाच्या जवळ असणाऱ्या सद्गुरू युनिव्हर्सल अपार्टमेंटच्या बाजूच्या मोकळ्या जागेत 1000 ते 1500 इतक्या प्लास्टिकच्या क्रेट ठेवल्या होत्या. अचानक या क्रेटला आग लागली व ही आग इतकी पसरली की या आगीच्या ज्वाळा सद्गुरू युनिव्हर्सल अपार्टमेंटच्या 7व्या माळ्यापर्यंत येत होत्या. दरम्यान या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मोकळ्या प्लांटमध्ये लागलेल्या या आगीमुळे कोणत्याही प्रकारची सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली असून आगीची तीव्रता पाहता पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण आणण्यात आले. सद्गुरू युनिव्हर्सल अपार्टमेंट सेक्टर 17 नवीन पनवेल पश्चिम च्या बाजूच्या मोकळ्या जागेमध्ये कमीत कमी 1000 ते 1500 प्लॅस्टिकचे क्रेट ठेवले गेले होते. त्या क्रेटला अचानक कशी आग लागली याची आम्हालाही कल्पना नाही आणि त्या आगीत जवळपास सगळे क्रेट आहेत ते जळून खाक झालेत. अशा वेळी कमीत कमी फायर ब्रिगेडच्या 6 ते 7 गाड्या, ॲम्ब्युलन्स, पोलीस व्हॅन अगदी वेळेवर उपस्थित राहून ती आता आग पूर्णपणे शमवण्यात यश आलेलं आहे अग्निशमन दलाला. महत्त्वाची बाब अशी आहे की जीवितहानी कोणत्याही प्रकारची झालेली नाही आहे. फक्त सद्गुरू युनिव्हर्सल अपार्टमेंटला पिलरला काही प्रमाणात तडे गेलेले आहे. हे एक आमच्या अपार्टमेंटचं नुकसान झालेलं आहे. प्लास्टिकचे काही लागणारी होती आत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नवीन महानगरपालिकेच्या सगळ्या गाड्यांवर सगळी आग व्यवस्थित विजवली आहे. जीवितहानी वगैरे नाही आहे. आगचं सध्या काही सांगू शकत नाही, पण आम्ही आल्यावर मोठ्या प्रमाणात आग होती. काय सामान वगैरे काय होतं? प्लॅस्टिकचे कॅरेट भरले, प्लॅस्टिकचे कॅरेट जम करून ठेवलेली. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक अतिरिक्त विस्तारित टप्प्यातील जमीनदार ग्रामस्थ एकवटले आहेत. लोटे औद्योगिक क्षेत्रातील विस्तारित टप्प्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी MIDCने घेतल्या व त्या ठिकाणी औद्योगिक कारखाने आणले. कारखाने आल्यानंतर प्रामुख्याने स्थानिकांना रोजगार मिळेल या अपेक्षेने असणारे गावकरी आता मात्र प्रत्यक्षात या क्षेत्रामध्ये काही कारखाने सुरू झाले असताना देखील त्या कारखान्यांमध्ये स्थानिकांना कुठल्याही प्रकारे कामाची संधी मिळत नाही हे लक्षात आल्यावर विस्तारित टप्प्यातील 9 गावातील ग्रामस्थ एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. MIDC ही नेहमीच चर्चेत असतात. त्यातलीच ही कोकणातील लोठे MIDC जी वारंवार चर्चेमध्ये असते. आज लोठे MIDCला लागूनच बरोबर विस्तारित टप्पा देखील विकसित होण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या कवडीमोल भावात घेतल्या गेल्या आणि त्यांना विविध गाजरं दाखवली गेली, परंतु प्रत्यक्षामध्ये तसं काही नाही. हे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर वारंवार हे नागरिक एकवटतात, एकत्र येतात आणि संघर्ष करण्याचा प्रयत्न करतात, परंतु ह्या सगळ्या संघर्षांना आत्तापर्यंत अपयश आलं आहे. आणि ह्या दृष्टीने पुन्हा एकदा हे 9 गावातील सगळे शेतकरी ज्यांच्या प्रामुख्याने इथे जमिनी गेल्या त्या सगळे भूमिपुत्र आज एकवटलेत. आणि आपल्या मागच्या बाजूला जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी ही रेल्वेची फार मोठी फॅक्टरीज आहे, जे रेल्वेचे सुट्टे पार्ट बनवण्याची ही फॅक्टरी इथे सुरू झाली आहे. तिचं प्रोडक्शन देखील सुरू होतं आहे, पण तरी देखील ज्यांच्या प्रामुख्याने जमिनी गेल्यात ते सगळे शेतकरी आजही त्या सगळ्याच सुविधांपासून वंचित आहेत. आणि पुनश्च एकदा हे सगळे एकत्र आलेत. काय नेमक्या मागण्या अजूनही त्यांच्या प्रलंबित आहेत थेट जाणून घेऊया त्यांच्याकडून. तर काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या अजूनही या MIDCच्या माध्यमातून? विस्तारित टप्प्यामध्ये
एक मोठी कंपनी सेंट्रल रेल्वेच्या माध्यमातून उभारली जात आहे आणि त्या ठिकाणी लोकांना नोकरी धंद्यामध्ये प्राधान्य मिळावं त्यासाठी आपण सतत संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार करून माहिती घेतो आहे, बैठका घेऊन माहिती घेतो की या कंपनीमध्ये साधारण मार्च एप्रिल 2024च्या दरम्यान जेव्हा सुरू होईल तेव्हा लागणारे नोकर भरती असेल किंवा त्यांना लागणारे समजा किराणाचं दुकान असेल, हॉटेलच्या आतमध्ये कॅन्टीन आपण म्हणतो ते असेल किंवा लॉन्ड्री असेल त्याची संपूर्ण माहिती मिळावी किंवा फोर केली पाहिजे जेणेकरून या लोकांना स्थानिकांना किंवा तरुणांना देता येईल. मात्र ते आजपर्यंत ते माहिती देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. म्हणून आज आम्ही या ठिकाणी एकत्र जमा झालेलो आहोत की ह्याच्यात आपल्या माध्यमातून हा शासनापर्यंत हा विषय जावा. जर शासनाला जाग आली नाही तर पुन्हा आम्ही एक योग्य पद्धतीने उपोषण असेल किंवा आंदोलन असेल, मोर्चा असेल त्याचं आम्ही एक नियोजन करू. त्याचं आम्ही थोड्याच दिवसांनी आम्ही ते जाहीर करू. निश्चित बऱ्याचशा मागण्या अजूनही प्रलंबित आहे. जेव्हापासून ॲक्युरेशन ह्या सगळ्या जमिनी झाल्या त्यापासूनचे सगळेच प्रश्न आजही प्रलंबित आहेत अशा या गोष्टी दिसत आहेत. आणि प्रत्यक्षात एका बाजूला फॅक्टरी सुरू झालेत तिथे स्थानिकांना अशी अपेक्षा होती कुशल अकुशल जे आमचे स्थानिक कामगार आहेत जे भूमिहीन झालेले आहेत त्यांना कुठेतरी नोकरीधंदा मिळेल, कामधंदा मिळेल, परंतु तसं होताना दिसत नाही. आजही या ठिकाणी हे सगळेच गावकरी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत की सगळ्या मागण्यांसाठी ते आजही तडफडत आहेत. माझे कोकण, बाळू सनगरे, खेड, रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये 1 ते 3 डिसेंबर या कालावधीत प्रगतिशील साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदीतील प्रख्यात कवी कुमार अंबुज यांच्या हस्ते व डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. रत्नागिरीतील SP हेक्शेटे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स या महाविद्यालयात गोपाळबाबा वलंकर साहित्य नगरीची उभारणी करण्यात आली असून या साहित्य नगरीचे उद्घाटन सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे. भाषा, लिपी, साहित्य, संस्कृती, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, पर्यावरण अशा विविध घटकांना या साहित्य संमेलनात स्पर्श केला जाणार आहे. प्रागतिक चळवळ वाढवण्याच्या दृष्टीने या साहित्य संमेलनाला महत्त्व आले आहे. साहित्य संमेलन रत्नागिरी येथे होत आहे. प्रगतशील लेखक संघाची एक प्रदीर्घ वाटचाल आहे. 90 वर्षाचा फार मोठा इतिहास आहे आणि याचं पहिलं साहित्य संमेलन रत्नागिरीत होतं आहे आणि त्याचं स्वागताध्यक्ष म्हणून मी मनापासून त्याचं स्वागत करतो आहे. आणि हा एक खूप चांगला उपक्रम आहे. या माध्यमातून एक वैचारिक चळवळ रत्नागिरीच्या या भूमीत अधिक विस्तारेल. या निमित्ताने या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर. त्याचबरोबर या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आहेत कुमार अंबुज, एक ज्येष्ठ आणि उत्तर प्रदेशातले आणि देशातले एक सर्वश्रेष्ठ कवी. आणि या साहित्य संमेलनासाठी नीता आडारकर तसंच सुभाष लांडे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने खूप चांगले परिसंवाद या निमित्ताने होत आहेत. 1, 2 आणि 3 डिसेंबर असं 3 दिवस हे साहित्य संमेलन होतं आहे. त्याच्यात राजकारणातील नैतिकता हा एक महत्त्वाचा परिसंवाद आहे की ज्यात भालचंद्र कानगो, उदय सामंत, भास्कर जाधव, यशोमती ठाकूर, इम्तियाज जलील यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर मुस्लिमांचे बहिष्करण, भारतीय लोकशाही आणि घटनेसमोरील आव्हाने हा एक खूप महत्त्वाचा परिसंवाद आहे. 2 काव्य संमेलनं आहेत. या साहित्य संमेलनाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की या रत्नागिरीचा भूमिपुत्र आणि ज्यांनी संपूर्ण महार दलित चळवळीचा पहिला आवाज म्हणजे पहिला उद्गार असं ज्याला आपण म्हणता येईल असे गोपाळबाबा वलंकर यांच्या नावाने या साहित्य नगरीचं नामकरण केलं आहे. तसंच त्र्यंबक शंकर शेजवलकर की ज्यांनी पानिपत पहिलं लिहिलं आणि फार मोठे ज्येष्ठ लेखक, विचारवंत तेही या रत्नागिरीच्या कशेळी गावचे. त्याचबरोबर माधव कोंडविलकर, मुक्कामपूर देवासी पोटणी हा एक मोठा लेखक, त्याच्या नावाने अशा पद्धतीचे ह्या साहित्य संमेलनाला रत्नागिरीच्या अधिकाधिक तरुणांनी, साहित्यिकांनी, रसिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावी अशी मी या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद. 4 डिसेंबरला नौसेना दिनाचे औचित्य साधून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नौसेना दिनाच्या निमित्ताने मालवणच्या तारकर्ली बीच किनारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे यांनी ओरस येथे आढावा बैठक पार पडली.
यानंतर मालवण तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या कार्यक्रम स्थळाची व कामाची पाहणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली, तर पालकमंत्री यांनीही जिल्हावासियांसाठी पर्वणी असल्याचे सांगितले. माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यावेळेचा नेव्ही डे जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करण्याचं ठरवलं आणि विशेष करून सिंधुदुर्ग किल्ल्याच्या या सर्व परिसरामध्ये तो करण्याच्या संदर्भामधलं नियोजन करण्याचे आदेश हे संपूर्ण महाराष्ट्र शासनाला दिले आणि तेव्हापासून महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या या सुनिश्चित गेल्या 2 महिन्यापासून करण्यात आल्या आणि त्या 2 महिन्यामध्ये ज्या ज्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या त्यामध्ये MTDC असेल, PWD असेल किंवा त्याचबरोबर प्रशासकीय पूर्ण यंत्रणा असेल, या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम नेव्हीच्या सर्व अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे कार्यक्रमाची योजना केली आहे त्यामध्ये त्यांना मदत करणे, या सगळ्या गोष्टी करून आता अंतिम टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि त्याचबरोबर अजितदादा यांनी या संदर्भामध्ये जे नियोजन झालं आहे त्या नियोजनाचा एक आढावा घेण्याच्या संदर्भामध्ये मी पालकमंत्री म्हणून मला, त्याचबरोबर उदय सामंतजी आणि दीपक केसरकरजी आम्हा सर्वांना या संदर्भातले आदेश दिले होते आणि त्या संदर्भात आज सिंधुदुर्ग नगरीमध्ये तिथे सर्व अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली. त्यांना जे जे विषय किंवा जे काम करण्याचं योजना आहे त्या संदर्भात त्यांनी ते काम कितीपर्यंत पूर्ण केलं आहे, काय त्यामध्ये अडचणी आहेत का, अशा सगळ्या गोष्टीची विचारणा करण्यात आली आणि 28 तारखेपर्यंत पूर्णचे पूर्ण काम पूर्ण होतील आणि हा संपूर्ण परिसर जो आहे हा परिसर सर्व सिक्युरिटी ज्या रिझन्स आहेत किंवा सर्व अधिकारी आहेत त्या अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कसा काही प्रोटेक्ट केला जाईल किंवा करायचा आहे या संदर्भातलं सुद्धा नियोजन अतिशय योग्यप्रमाणे करण्याचं ठरवलेलं आहे. लवकरच या सर्व कामांना 28 तारखेपर्यंत पूर्ण होतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा 1 व 2 तारखेला या संदर्भात पुन्हा या संपूर्ण कामांचा पुन्हा एकदा आढावा घेण्यात येईल. टेम्पोने स्कूटरला धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील कामोठे शहरात घडली आहे. या प्रकरणी अज्ञात टेम्पो चालकाविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित तरुण पार्किंगमधून त्याची स्कूटर बाहेर काढत होता, त्यावेळी त्याचे कुटुंबीय देखील त्याच्यासोबत होते. मात्र कुटुंबीय पार्किंगमध्ये उतरले आणि सुहास महाडिक हे बाहेर स्कूटी घेऊन आले असता भरधाव वेगाने एक टेम्पो आला व संबंधित तरुणाच्या स्कूटरला जोरदार धडक दिली व टेम्पो घेऊन पळून गेला. या घटनेत संबंधित स्कूटर चालकाचा मृत्यू झालाय. संबंधित स्कूटर चालकाचे नाव सुहास महाडिक, वय वर्ष 32 असून तो HDFC बँकेत कामाला होता. ही घटना कामोठ्यातील सेक्टर 9 क्रोमा परिसरात घडली आहे. सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी देखील अवकाळी पाऊस पडलाय. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस पडलाय. या अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकांवर परिणाम होणार असून शेवटच्या टप्प्यातील भात शेती उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळाले. भारतीय जनता पार्टी खेड तालुका दक्षिण विभागाच्या कार्यकारिणीची बैठक विधानसभा प्रमुख माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत लोटे येथे पार पडली. यावेळी खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील पक्षाचे मुस्लिम समाजातील प्रमुख व्यक्तिमत्व खालिद परकार यांची खेड तालुका दक्षिण विभाग भाजप तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी भाजप खेड तालुकाध्यक्ष किशोर आंबरे यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारताना खालिद परकार सोबत माजी आमदार विनय नातू, विनोद चाळके, नागेश धाडवे इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. किरण सामंत मित्रमंडळ वेरवली बुद्रुक व शिवसेना शाखा वेरवली यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर लांजा तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथे काल शनिवारी पार पडले. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. या शिबिरास अपूर्वा सामंत, शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, उपतालुका प्रमुख सुजित आंबेकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील कुरुप, शाखा प्रमुख उमेश पवार, महिला शाखा संघटिका अश्विनी बेर्डे, युवासेना शाखाधिकारी विशाल कुळये
आदी उपस्थित होते। या शिबिरात 20हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले। ग्रामीण भागात अशा प्रकारे शिबिर आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे नागरिकांकडून कौतुक केले गेले। रायगडच्या खालापूर तालुक्यातील शिरवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून विजय ढेबे यांनी उमेदवारी मिळवून सदस्यपदी भरघोस मतांनी निवडून येत बिनविरोध उपसरपंचपदी बसण्याचा मान मिळवला आहे। खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठित असलेल्या शिरवली ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीत थेट सरपंचपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महेश पाटील यांच्यासह 3 सदस्य निवडून आले आहेत। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या आदेशानुसार कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे आणि उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष संपत ढेबे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय ढेबे यांनी निवडणूक लढवली असून त्यांचा या निवडणुकीत महत्त्वाचा वाटा आहे। खालापूर तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाने खाते उघडले असल्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीची राष्ट्रीय समाज पक्षाने जोरदार तयारी केली आहे। सध्या झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2023 मध्ये मी रासपकडून निवडून आलेलो आहे आणि रासपने मला मोठा विश्वास ठेवून उमेदवारी सोपवली होती आणि तशीच गावाने तसेच मतदारांनी भरघोस मतांनी मला निवडून दिले। त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि पुढेच आपले सगळ्यांनी प्रयत्न करून रासपकडून मला उपसरपंचपदी बसवलेलं आहे। तर त्याबद्दल मी कोकण विभाग अध्यक्ष भगवान ढेबे साहेब तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष संपत ढेबे साहेब यांचे आभार मानतो आणि यापुढे रासपचं काम योग्य पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करेन। तसेच आमच्या विभागातील जे लोकांच्या समस्या आहेत त्या त्यांच्या जवळ जाऊन समजून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन। राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संस्थापक विधान परिषद सदस्य माननीय महादेव जानकर साहेब यांनी आपल्या जीवनाचा अग्निकुंड करून समाजासाठी ते सतत कार्यरत आहेत आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जिसकी जितनी संख्या भारी उतनी उनकी भागीदारी होनी चाहिए, परंतु ती आतापर्यंत भागीदारी आपल्याला मिळाली नव्हती। कारण त्याचं ते कारण सांगत होते की जिस समाज का दल है उस समाज का बल है, जिसका नहीं दल वो बेदखल, अशा अवस्थेमध्ये आतापर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता। जे शोषित पीडित वंचित उपेक्षित समाज आहे त्याला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणे साहेबांचं ध्येय होतं, परंतु ते कुठं साध्य होत नव्हतं। परंतु राष्ट्रीय समाज पक्षाच्या खालापूर या उत्तर रायगड विभागामधील जिल्हाध्यक्ष संपत ढेबे यांच्या अथक प्रयत्नाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं शिरवली ग्रामपंचायतीमध्ये जेव्हा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपला विजय ढेबे हा तरुण तडफदार मुलगा त्यांनी रिंगणामध्ये उतरून एक हाती राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या प्राणपणाला लावून एक सीट आपली निवडून आणून राष्ट्रीय समाज पक्षाचं खालापूर तालुक्यामध्ये शिरवली ग्रामपंचायतीच्या रूपाने खातं उघडण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत। रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई जवळ चिद्रवली कोंडवी येथील रुक्मिणी पांडुरंग देवस्थान कोंडवीचा वार्षिक उत्सव सुरू आहे। 7 दिवसांच्या या उत्सवात निरनिराळ्या वाद्यांची सेवा दिली जाते। या उत्सवात सारंग वेचलेकर यांचे सतार वादन झाले तर त्याला तबला साथ उत्तम करंबेकर यांनी दिली। यावेळी या परिसरातील लोकांनी सतार वादनाने मंत्रमुग्ध होऊन आनंद घेतला।
यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.